लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन होईल, त्याला जबाबदार रहा. माननीय दशरथ पाटील. नाशिक शहरासह सातपूर विभागातील रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून त्यामुळे नागरिकांना, वाहन चालकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान आज सकाळी माजी महापौर यांनी सातपूर विभागातील बारदान फाटा, अंबड लिंक रोड, त्र्यंबक रोड, केवल पार्क, गंगापूर रोड, कॅनल रोड आदी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असून रस्ते खड्ड्यांचा पंचनामा केला. घाटोळनगर, तिडकेनगर परिसरात तर अक्षरशः पायी चालणं देखील मुश्किल झालं आहे. याविषयी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अजून देखील वेळ गेलेली नसून संबंधित प्रशासनाने शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लवकरात लवकर खड्डे दुरुस्त झाले नाहीत तर माझे आंदोलन प्रशासनाला जड जाईल, असं थेट इशाराच दशरथ पाटील यांनी दिलाय. मागील वर्षी देखील या सर्व रस्त्यांची पाहणी करून पंचनामा केला होता. या प्रकरणी मनपा प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु तरी देखील मनपा प्रशासनाने दखल घेतलेली दिसून येत नाही. याविषयी अधिक माहिती माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली. स्टॉप पासून तर हा खड्डे आशीर्वाद नगर पर्यंत प्रत्येक ठिकाणी एवढे खड्डे चुकवता जर तिकडून फोर व्हीलर पण यायला लागले, कारण इकडे ट्रान्सपोर्टचं मोठं ऑफिस आहे. कंटिन्यू मोठ्या गाड्या येतात आणि त्या गाड्यांमुळे जे जाणारे लोक आहेत किंवा लेडीज ज्या टू व्हीलर चालवतात त्यांना जर खड्डा पुढे आला तर त्यांना थोडंसं टर्न मारावं लागतं, तर त्या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. परंतु याच्याकडे कोणीही लक्ष दिलं जात नाही. फक्त येतात, बघतात आणि त्या ठिकाणी फक्त असा मुरुम टाकून दिला जातो. तो किती वेळ राहणार आहे? जास्तीत जास्त एक पाऊस आला तर सगळं वाहून जातं. आहे तसं जैसे थे तसेच खड्डे राहतात. काही याच्यामध्ये फरक पडत नाही. काय समस्या आहे रस्त्याची? नाही, तो बाहेर काय म्हणत होता? खड्ड्यामध्ये नाशिक झालं, नाशिक मध्ये खड्डे. आप्पाच्या काळात असं नव्हतं काही. आप्पाच्या टायमाला महापूर होते तेव्हा एकदम आप्पा सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर निघायचे. आप्पाला मी एकदम लहानपणापासून ओळखतो. एकदम म्हणजे मी शाळेत जायचो शिवाजीनगरला. आप्पाचं काम म्हणजे काम होतं. महापालिकाची हातरून जायची आप्पाच्या नावाने. आता पहा नाशिकची काही परिस्थिती झाली आपल्या शहराची. कोणतं आहे 3-4 ॲक्सिडेंट पण झालेले आहे. इकडे खड्डे पण 1 महिना पुढे झाले. काम केले होते ना, आता थोडा माती आम्ही टाकलेले. ते टाकले पण सगळे तिकडे आपण सगळे टाकलेले. 3-4 गाड्या म्हणजे स्वतः यांनी स्वतः मटेरियल टाकले अपघात होत आहे म्हणून. कोणी नागरिकांनी महापालिकेला तुम्ही सांगितलं का? महापालिकेला सांगितलं होतं? महापालिकेचे डोळे थोडे आंधळे. आज आपण घाटोळनगर मध्ये आहे. आज ही रस्त्याची दुरावस्था आता तुम्ही बघितली आहे. शाळेतले मुलं शाळेच्या गाड्या तिकडंच थांबतात लांब लांब. भरपूर लोकांना त्रास आहे. पण आज आप्पा आल्यामुळं नक्कीच याला कुठंतरी मार्ग निघेल आणि हे रस्ते लवकरात लवकर चांगले होतील. नक्कीच आप्पा प्रयत्न करतील. आप्पा या घाटोळनगर जर तुम्ही आलात, बालाजी पार्कचे असतं, तिडकेनगर या परिसरात लवकरात लवकर हे खड्डे बुजवतील हीच आम्ही एक इच्छा बाळगतो. गेल्या 4 पिढ्यापासून हे तिडके मळ्याचा परिसर आहे हा डेव्हलप झालेला आहे आणि या रस्त्याची अवस्था इथं आम्हाला देखवत नाही. जायला यायला रस्ते नाही आणि सर्व नागरिक इथं व्यस्त झालेले आहे, परेशान झालेले आहे. दुसरी गोष्ट अशी तर इथं जवळजवळ 4 ते 5 हजार पब्लिक इथं राहायला आलेली आहे आणि नगरपालिका याच्याकडं आज रोजी दुर्लक्ष करीत आहे. रस्त्याला चालता येत नाही अशी अवस्था झाली आहे. तिडके मळा आणि घाटोळनगर या परिसरातील एरिया एकदम खराब झालेला आहे. रिक्षा चालवता येत नाही, गाड्या चालवता येत नाही. त्याच्यासाठी आम्ही आज पायी चालता येत नाही. त्याच्यासाठी आज आमचे बंधू दशरथ आप्पा पाटील यांना आणून आम्ही इथं पाहणी केलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावा आणि लवकरात लवकर रस्ते करून द्यावा. घाटोळनगर दत्त मंदिर पासून मध्ये आल्यानंतर
जो मधला रोड आपला त्र्यंबक रोडला निघतो, नानाचा मळा वगैरे, हा मधला रस्ता पावसाने खूप खराब झालेला आणि पहिल्यापासून रोडच नाही. आता इथं भरपूर पब्लिक राहायला आलेली आहे, सगळे टॅक्स भरता, घरपट्टी भरता. मग रस्त्याची दुरावस्था काय. इथं लहान मुलं शाळेत वगैरे जातात, त्यांना अक्षरशः चालता येत नाही, त्यांना उचलून न्यावं लागतं. इथं गुडघे एवढलं पाणी होतं. आता 2-3 दिवस पाऊस झाला त्यामुळे 2-3 लेडीज पडल्या, ॲक्सिडेंट झालेले या रोडला, इतके खड्डे झाले. आणि आता हे आपले माजी महापौर दशरथ आप्पा पाटील यांनी येऊन पाहणी केली. इथले जे नगरसेवक आहेत ते सुद्धा इथं कधी आलेले नाही. त्यांनी सगळे मतं मागायला येतात, हे मागायला येतात, ते मागायला येतात. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. अक्षरशः जिथे खेडेगावामध्ये लोकांना खायला नाही आहे तिथं चांगले चांगले रस्ते, मग इथं सगळं टॅक्स भरतो आम्ही, सगळ्या गोष्टी आहे. इथं एवढी पब्लिक राहायला आली, सगळे घरं बांधता, पहिले टॅक्स घेता, नळाचं पाण्याचे बिलं घेता, लाईट बिलं घेता. मग तुम्ही रस्ते का बरं द्यायला नाही पाहिजे. रस्त्याकडे का लक्ष नका तुम्ही चांगलं करू, लेकिन इथं काहीतरी टाकायला तर पाहिजे. रस्त्याची खूप दुरावस्था आहे इथं आणि लवकरात लवकर ते रस्ते झाले पाहिजे. हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. इथं माणसाला पण चालता येत नाही, काहीच नाही. खूप अडचण आहे लोकांना इथं. अक्षरशः ॲक्सिडेंट, लोकांच्या हातून लक्ष द्यायला पाहिजे. आणि आम्हाला असं वाटतंय का आप्पा आलेले आहे त्याच्यामुळं काहीतरी मार्ग निघेल याच्यातून. गेल्या 2.5 वर्षापासून नाशिक शहरामध्ये प्रशासन म्हणून कामकाज पाहतंय आणि 2.5 वर्षाची परिस्थिती, मागील वर्षी जी नाशिक शहरातले रस्त्यांची परिस्थिती होती, खड्ड्यांची अतिशय दयनीय आणि वाईट परिस्थिती, होणारे खड्ड्यांमुळे अपघात, रस्त्यावरचं वाहून गेलेलं डांबर आणि वाहतूक कोंडी, त्याचाच ह्या वर्षी देखील नाशिककरांना अनुभव आज पाहायला मिळतोय. आपण गेल्या 8 दिवसापूर्वी नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला अर्थात आयुक्ताला पत्र दिलं होतं का तुम्ही 7 दिवसामध्ये तुम्हाला नाशिककरांच्या वतीने आम्ही संधी देतो, तुम्ही नाशिकचे रस्ते दुरुस्त करा, खड्डे भरा आणि अपघात टाळून वाहतूक कोंडी जी होती तिला आपण थोडंसं शिथिल करण्यासाठी प्रयत्न करा. परंतु 7 दिवस देऊन नाशिक महापालिकेचं प्रशासन कुठल्याही शहरामध्ये नागरिकांना आपण आज सातपूर विभागाचा पहिला पंचनामा आपण करायला सुरुवात घेतली. तुम्ही सगळे वर्तमानपत्राचे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपल्याबरोबर माझ्या सोबत आणि नागरिकांच्या ज्या भेटी घेतल्या, आपण ज्या रस्त्यांचा पंचनामा केला, सातपूर विभागातील 99% भागामध्ये आपण कमीत कमी मला वाटतं 45 ते 48 किलोमीटर आपण गाडीच्या किलोमीटर प्रमाणे फिरलोय. म्हणजे अंतर्गत रस्ते आणि मोठे रस्ते, त्यामध्ये आपण बारदान फाटा हा रोड घेतला, अंबड लिंक रोड घेतला, त्र्यंबक रोड घेतला, केवळ पार्क घेतलं, गंगापूर रोड घेतलाय आणि कॅनल रोड, ही सगळी रोडची अंतर्गत मग ते सगळे त्याच्यामध्ये कॉलन्या आल्या. या भागामध्ये आपण गेलो, नागरिकांनी तुम्हाला बोलकी प्रतिक्रिया दिली आहे की या रस्त्यावरती किती अपघात होत आहे, महिला पडले, पुरुष पडले, शाळेच्या बस चालत नाही, मुलांना रस्त्याने चालता येत नाही, वाहतूक कोंडी होतीये. या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण सातपूर विभागातल्या नागरिकांनी केलेलं आहे. आपण त्यांना संधी दिली होती प्रशासनाला, पण ती घेती आली नाही. आणि मागील वर्षी आपण नाशिकच्या खड्ड्यांच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि मागच्या तारखेला सांगितलं की 16 तारीख, आता 16 ऑगस्टला तारीख आहे, सुनावणी आहे. महापालिकेने प्रतिज्ञापत्र करून दिलं मुंबई हायकोर्टामध्ये का आम्ही रस्त्याचं काम करतोय. अरे कधी करणार, कारण की जी 5 वर्षाची मुदत असती ठेकेदारांना काम करण्याची, त्या मुदतीच्या आत ते रस्ते त्या ठेकेदारांनी करून दिले पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी करारनामा झाला, करारनामा झाल्याच्या तारखेपासून नाही, ज्या दिवशी फायनल, त्याला MB म्हणतात, फायनल बिल कॉन्ट्रॅक्टरला दिलं आणि अंतिम रस्त्याचं काम समाप्त झालं, त्या दिवसापासून 5 वर्ष त्या रस्त्याची देखभाल अर्थात दायित्व हे त्या संबंधित ठेकेदाराचं असतं. आणि त्या ठेकेदाराचं काम, ठेकेदाराकडून काम करून घेण्याचं काम त्या कनिष्ठ अभियंतापासून उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, शहर अभियंता आणि लेखापरीक्षण आणि कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी क्वालिटी कंट्रोल या सगळ्या विभागांची जबाबदारी असते. त्याचा मोहरकिया प्रमुख हा कमिशनर असतो. पण आताच्या परिस्थितीमध्ये आजही रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे. आज आपण जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्याचे पुरावे देखील माननीय न्यायालयामध्ये आपल्याला देण्यासाठी मदत होणार आहे. कारण की न्यायालयामध्ये पुरावा लागतो. हे खड्डे बोलके, हे काही उसने खड्डे नाही आणले,
मुंबई आग्रा रोडची आणले, त्र्यंबक रोडची आणले, पुणा रोडची आणली. ही नाशिक शहरातली स्पॉट वरती नावांची घेतलेली खड्डे आहे. नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला अजूनही संधी आहे. अरे तुमचं डोकं जर वेडं झालं असेल तर रस्त्यावर उतरा, तुमचं कुटुंब घ्या, गाडी आपटल्यावर तुमच्याच घरातले तुम्हाला इंजेक्शन देतील, फुकटचा पगार घेत नाही, रुबाबामध्ये राहत नाही. आजपासून इशारा आहे, अजूनही बदल घडवा, अजूनही शहरातले रस्ते तुम्ही नीट करा आणि नीट काम करून द्या. अन्यथा महाराष्ट्र शासनाला मी जसं म्हणालोय, यांना बरखास्त केल्याशिवाय आणि नाशिककरांना दिलासा मिळणार नाही. खड्डे द्या आणि सुखामध्ये जगा, हे आमचा संदेश नाशिककरांच्या वतीने पहिल्या पंचनाम्यामध्ये त्यांना आहे. काही प्रश्न असेल तर विचारा. मुंबई हायकोर्टात याची का आहे? खड्डे हेच आंदोलन आहे. प्रत्येक नागरिक महापालिकेच्या प्रशासनाला शिव्या देतो, हेच आंदोलन आहे. प्रत्येक जण गाडी आपटली का त्यांना मस्त शाप देतोय, सुखात जगा म्हणतो का आणखीन काय म्हणतो नाशिककर. हाच त्यांना आंदोलनाचा इशारा आहे. आंदोलन किती करायचे? ज्यांना लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढ्या 3 आठवड्यामध्ये निवेदन दिलेली आहे. अनेक नागरिक रस्त्यावरती उभं राहून खड्ड्यामधून प्रतिक्रिया देते. तुम्हाला जे नागरिक भेटले त्यांनी जे बोलकी प्रतिक्रिया दिली, याच्यापेक्षा काय पाहिजे? ज्यांना लाजच नसेल तर त्यांना कपडे घालून काय फायदा आहे? नंग केलंय त्यांना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला, कुणी? नाशिकच्या लोकांनी. आणि हाच इशारा आहे. आंदोलन करील ना दशरथ पाटील तर कमिशनरला 24 तासामध्ये नाशिक सोडावं लागेल. तुम्हाला माहिती देऊन ठेवतो, 24 तास. तर दशरथ पाटील नुसते इशारे देत नाही. 24 तासात 8 झाले ना, 9वा लगेच येईल. मला वाटतं काहीतरी 4 वर्षात 8 झाले. 6 महिन्यामध्ये घरी, 4 महिन्यात घरी. त्यामुळे घेडाम सारखा चांगला माणूस होता, तो वाईट माणूस नव्हता. तुकाराम मुंडे चांगला माणूस होता, पण जिथे कमवायला मिळत नव्हतं ते त्या लोकांनी ह्या 2 लोकांना घालवलं. त्यामुळे अशा लोकांची आवश्यकता आहे, गरज आहे. असा माणूस आला तर नाशिककर स्वागत करतील, पण जे नाशिककरांना वेटीस धरतील ते लोकांना इथे नाशिकमध्ये स्वागत केलं जात नाही, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.